काल तळ कोकणामध्ये मान्सून दाखल झाला आहे आणि आज तो मुंबईपर्यंत त्याचं आगमन झालेलं आहे. मुंबई, पुणे, सोलापूर आणि कर्नाटकाचा काही भाग आणि आंध्र प्रदेशचा काही भागाबरोबरच नॉर्थ ईस्टच्या काही प्रदेशांमध्ये मान्सून हा दाखल झालेला आहे आज. ओके, यावर्षी जर बघाल तर जनरली आपण बघतो की मान्सून हा मुंबईपर्यंत 8 जूनपर्यंत येतो आणि यावर्षी तो नक्कीच त्याच्या निर्धारित जी वेळ आहे त्याच्या आधी आलेला दिसून येतो. आणि त्याचे वेगवेगळे कारणं आहेत, जसं की आपण बघू शकतो की केरळात सुद्धा तो त्याच्या 8 दिवस म्हणजे त्याच्या 1 जूनच्या आधीच तो 24 मेलाच आपण तो केरळामध्ये आलेला दिसून येतोय. आणि त्याचा प्रोग्रेस पण फास्ट असल्यामुळे महाराष्ट्रात पण तो त्याच्या निर्धारित वेळेच्या आधी आलेला दिसून येतो. सर, पुणे जिल्ह्याचा विचार करता गेल्या 24 तासात पुणे जिल्ह्यातल्या दौंड, बारामती या भागात सर्वात अधिक पाऊस पडला. म्हणजे 13 मिली जर 24 तासात 14 मिली 24 तासात झाला तिथे पाऊस, तर काय सांगाल याची कारणं काय आहेत आणि पुणे जिल्ह्यात आज कुठला अलर्ट आहे? आज पुन्हा त्या सगळ्या भागात पावसाची शक्यता आहे का? हो, मागील 2 ते 3 दिवसांपासून आपण बघत आहोत की बारामतीमध्ये 24 आणि 25 तारखेला 130 मिलीमीटर पाऊस 24 तासांमध्ये पडलेला दिसून येतोय. आणि 25 ते 26 आजपर्यंतचा जर पाऊस बघाल तर 49 मिलीमीटर तिथे पावसाची नोंद बारामतीमध्ये झालेली दिसून येते. येणारे 4 ते 5 दिवसांचा जर फोरकास्ट बघाल तर आज घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि प्लेन्स एरियाला येलो अलर्ट दिला गेलेला आहे. तर पावसाची जी इंटेन्सिटी आहे ती थोडीशी कमी होण्याची शक्यता आहे, परंतु पाऊस हा कंटिन्यू राहण्याची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस आहे. येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये आपण मान्सून फर्दर महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील अजून काही भागांमध्ये, मराठवाड्यातील अजून काही प्रदेशांमध्ये त्याचा ॲडव्हान्स होण्याची शक्यता आहे. आणि रेड अलर्ट आणि कोणता अलर्ट आहे त्यावर जर तुम्ही विचारत होता तर कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट आहे आणि इतर जे डिस्ट्रिक्ट्स आहेत प्लेन्सचे तिकडे येलो अलर्ट दिला गेलेला आहे. तर ऑरेंज अलर्ट जिथे आहे तिथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि येलो अलर्टच्या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. येणारे 5 ते 7 दिवस असा हा स्पेल राहण्याची शक्यता आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे मान्सूनचा जोर वाढलेला आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र येणाऱ्या 24 तासामध्ये तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सेंट्रल इंडियाबरोबरच महाराष्ट्रात सुद्धा चांगला पाऊस होण्याची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस आहे. सर, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची आहे? कारण हा केवळ पुणे जिल्ह्याचा नाहीये, महाराष्ट्रातल्या बरेच ठिकाणी पेरणीला फटका बसलाय. शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? शेतकऱ्यांसाठी पुढचे 4 दिवस कसे असतील? पाऊस तर असणार आहे, जसं मी सांगितलं तर उघडीप होण्याची वेळ बघितली म्हणजे वाट बघितली पाहिजे आणि त्यानंतरच पुढचं नियोजन केलं पाहिजे असं सांगता येईल. येणारे 4 ते 5 दिवस तरी पावसात, जसं मी सांगितलं परत एकदा, की पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर कंडिशन्सनुसार त्यांनी तो कॉल घेणं गरजेचं आहे आणि कृषी विभागाने जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत किंवा कृषीविषयक जे काही सल्ले आहेत ते त्यांनी पाळले पाहिजे असं मी सांगेन. प्रमुख कारणं म्हणजे सुरुवातीलाच तो तळ कोकणामध्ये म्हणजे काल तळ कोकणापर्यंत आला तो सुद्धा त्याच्या सरासरी तारखेच्या खूप आधी आलेला आहे आणि केरळात सुद्धा तो आधी आला होता. तर मेन म्हणजे की मान्सूनचा करंट आहे किंवा मान्सूनचे जे वारे आहेत ते स्ट्रॉंग यावर्षी आपल्याला दिसून आलेले आहेत. त्याला वेगवेगळे कारणं आहेत. त्याच्यामध्ये मॅडन-जुलियन ऑसिलेशन्स म्हणून एक आहे, तर ते फेवरेबल होतं. जरी वीक असलं तरी ते 3rd आणि 4th फेजमध्ये होतं. तर ते एक कारण असू शकतं आणि मान्सूनचा जो करंट आहे किंवा मान्सूनचे वारे आहेत ते स्ट्रॉंग होण्यासाठी ते एक कारण असू शकतं. येस, मुंबईमध्ये पण हेवी रेनफॉलची नोंद झालेली दिसून येते आणि जसं मी सांगितलं की मुंबईमध्ये ऑलरेडी मान्सून आज दाखल झालेला आहे आणि येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये सुद्धा मुंबईमध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे, परंतु इंटेन्सिटी जी आहे थोडीशी कमी असेल. जून ते सप्टेंबर हा जो महिना आहे, हे जे महिने आहेत त्यांना आपण मान्सून असं म्हणतो आणि जी काही आकडेवारी असते ती त्या जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसांचीच केली जाते. त्यामुळं आता जून ते सप्टेंबरमध्ये कसा पाऊस पडेल त्यानुसार त्याची आकडेवारी ठरवली जाईल.
तर आता हा जो पाऊस मे मध्ये पडतो तर याचा काउंट आपल्याला जूनमध्ये मिळणार नाही. तर ते जे चार महिने आहेत त्याच्यामधला जो पाऊस आहे त्याच्यावर आकडेवारी ठरली जाईल. आणि तसंही 4 महिन्यांचा पाऊस आहे तो 105 म्हणजे सरासरीच्या 105% असेल असं सांगितलं गेलेलं आहे. सर, मुंबईसाठी पुढील 4 दिवसाचा अलर्ट नाही, म्हणजे कसं असतं की कन्सिस्टन्सीसाठी आपण जून ते सप्टेंबर असं हा जो ऋतू आहे त्याला ॲग्री, परंतु मान्सून पूर्ण कव्हर व्हायला जो जुलैपर्यंत जातो. त्यामुळे तो जो ट्रान्झिशन पिरियड आहे तो आपण जून ते सप्टेंबरच पकडला जातो. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.